स्कोरर आपण देखील या. आणि मैदानाच्या बाहेर म्हणजेच बाउंड्रीच्या बाहेर देखील आयोजन कमिटीला मी विनंती करेल की आपण हॉलंडर्स पाठवायचे. चेंडू गेला की लगेचच मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल पाठवायचा. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं VSCC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन देऊन जातोय मैदानाच्या दिशेने, जिथे चौथ्या दिवसातील पहिली मॅच क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि त्यांच्या अगेन्स्ट VRCC उसाटने टॉस जिंकलाय. ब्राह्मण करवले टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. सकाळच्या सत्राला सुरुवात होते. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय उसाटणे टीमला. उसाटणे किती धावांपर्यंत इथून मजल मारेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. 4 षटकाचा सामना असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. यस, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. टाइम अलर्ट असेल. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स म्हणून देऊया शुभेच्छा. तो पहिलाच बॉल तेजसचा लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अनिर्धाव फेकला जातोय. गोलंदाजी मार्कवर तेजस आलाय. सलामीची जोडी समीर आणि अंश ची सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढील बॉल. यावेळी इनसाइड आउटचा फटका. कलात्मक फटका इथं पाहायला मिळेल. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूची अडवणी करतील फिल्डर. तोपर्यंत मिळतील 2 रन्स. 2 धाब्याने अकाउंट ओपन केलं जातंय. VRCC उसाटणे या संघाचं धावसंख्या बिनबाद 2 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुहेरी धाव. धावसंख्या 2 या आकड्यावरती. तेजस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी फुल टॉस बॉल होता. प्रयत्न होता लॉंग लेग रिझन मध्ये मारण्याचा, परंतु पंचाचा इशारा येतोय. हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. व्हाईट बॉल ची सांगता पाहायला मिळते. खराब चेंडूवरती इथून प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाने केला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि हा चेंडू डॉट खेळतो म्हणजे समीर पाटील आणि अंश पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. व्हाईट बॉल आहे. एक धाव जरूर खात्यामध्ये जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतो. चला पाणी द्यायचे. दुखापत झाली असेल तर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पिडलेला थोडीशी दुखापत झाली होती, त्यामुळे थोडासा व्यत्यय आला मॅचमध्ये. पुन्हा एकदा मॅच सुरू होईल. व्हाईट बॉल टाकला. टोटल 3 धावा धावा फलकावरती. बॅटिंग करत असताना VRCC उसाटणे
हा संघ आपण पाहतोय. पुढील होणारी मॅच देवेन चिंचवली विपक्ष देवीचा पाडा या दोन टीम दरम्यान सेकंड मॅच पाहायला मिळेल. हो, अखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग रिजन मध्ये फिल्डर आणि विकेट पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना PRCC उसाटणे संघाला समीर पाटील मैदानाच्या बाहेर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच टीजे. पहिल्या विकेटचं पतन समीर पाटील हा खेळाडू बाद झालाय. अखूट टप्प्याचा बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म चॅम्प करण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट डिप स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात आपण पाहतो आणि तिथे मात्र चांगला झेल घेण्यात आला. गोलंदाज तयार तेजस पुन्हा एकदा. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ऑब्स्टिकल शपलोड इम्प्रोवायझिंग शॉट खेळायचा होता, परंतु पंचाचा इशारा येतोय. यस, इट इज वाईट कॉल. वाईट बॉल लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल, त्यामुळे हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. एक धाव जरूर खात्यामध्ये ऍड केली जाईल. टोटल 4 धावा PRCC उसाटणे संघाचा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कुठेतरी होत नाहीये आणि ती बॅटिंग इथून करावी लागेल. अखूट टप्प्याचा चेंडू वारंवार इथून टाकले जात आहेत. क्या बात आहे, परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू टप्पा काढल्यानंतर उचलून घेणारा बॉल आपण खरं तर इथं पाहिलात. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये धावा जास्त बनत नाहीत, कारण ओलसरपणा खरं तर खेळपट्टीवर जाणवतो. दवबिंदूचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाहीत. खेळपट्टी अगदी ठणक झाल्यानंतर चांगले चेंडू ट्रॅव्हल होतात. हे देखील आपण दुपारच्या सत्रानंतर पाहतो. गोलंदाज तयार तेजस पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची जास्ती, झेलची अजून एक संधी. झेल होईल का? झेल ड्रॉप. पकडो कॅच जितो मॅच नेहमी आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि अतिशय सोपा झेल होता. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, खेळाडू थोडेसे दूरवरून आले होते. रनिंग कॅच झाला असता, परंतु वेळ भरपूर होता. एलिव्हेशन प्राप्त झालं नाही या चेंडूवरती. कॅचेस खूप महत्वाचे असतात. आपण अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला असाल. 91 धावांवरती 7 विकेट ऑस्ट्रेलियाच्या गेल्या होत्या आणि तिथे मात्र 201 धावांची बहारदार केली ग्लेन मॅक्सवेलने केली होती. अप्रतिम बॅटिंग पाहायला म्हणजे दुखापतग्रस्त असताना त्याने तो सामना जिंकून दिला ऑस्ट्रेलिया संघाला आणि ऑस्ट्रेलिया संघाने भारताला पराभूत करून अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा PRCC उसाटणे टीम जाऊन पोहोचले 1 बाद 6 या आकड्यावरती. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले, ते म्हणजे बॅटिंग करत असताना PRCC उसाटणे टीम 6-1 बाद. सुरुवात चांगली झालेली. टॉस जिंकल्यानंतर क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाची टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली. तेजस या गोलंदाजाने पूर्णपणे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं दोन्ही खेळाडूंना. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. पहिलाच बॉल थोडीशी मिस, पण त्याचा फायदा. फेकी तितकीच चांगली. पंचांचा बोट आकाशाकडे.
रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का VRCC उसाटणे टीमला. धाव संख्या 7 या आकड्यावरती. एक धाव कंप्लीट केली होती, दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु फेकी तितकीच दमदार राहिली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. विनायक या फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या आसराला यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू दुसरीचा कोणताही इथून प्रयत्न केला जाणार नाही, कारण मागील चेंडू रनआउट झाला होता फलंदाज विनायक पाटील. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. मोठे फटके इथून मारावे लागतील VRCC उसाटणे संघाला. कमीत कमी फायटिंग स्कोर तुम्हाला उभारावा लागेल. 35-40 धावा इथून 4 षटकामध्ये काढणं तेवढंच अनिवार्य. लोअर फुल टॉस प्रयत्न होता लॉफ्ट करण्याचा. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. गतीमध्ये परिवर्तन केलं, अगदी स्लोअर वन टाकला होता, पिक करू शकला नाही इथून फलंदाज. हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. आता मात्र फलंदाजी वरती पूर्णपणे प्रेशर क्रिएट केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, तेजसने देखील चांगली गोलंदाजी केली आणि नितेश देखील चांगली गोलंदाजी करतो. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये खेळाडू तैनात आणि आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना VRCC उसाटणे संघाला. तिसऱ्या विकेटचं पतन. खराब बॅटिंगचं प्रदर्शन VRCC उसाटणे या टीम कडून. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वाट्याला आल्याने बॅटिंग करत असताना धावा संख्या पूर्णपणे स्थिर आपण पाहतो. टोटल 8 धावा धावा फलकावरती. नितेश पाटीलचा टॉस बॉल, खराब बॉल होता, कॅचची संधी. षटकाराचा चेंडू होता, परंतु एज लागला आणि शॉर्ट थर्ड मॅन डिझाइन मध्ये कोणती केली नाही चूक. आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा खेळाडू फलंदाज प्रेम बाद. खराब बॅटिंगचं प्रदर्शन मी म्हणेल VRCC उसाटणे टीम कडून. अगदी खराब बॉल होता, चौकार षटकार तुम्ही या चेंडूवरती मारू शकला असता. फुलटॉस बॉल होता आणि तिथे मात्र विकेट मिळाले. यावेळी रिव्हर्स, क्या बात है, व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, येतोय हा षटकार. मच निडेड ठोकला षटकार. फलंदाज रोशनने 2 षटकाची झाले समाप्ती. 2 षटकाची अखेरीस धाव फलकावर धावा. बॅटिंग करत असताना VRCC उसाटणे संघ 7.00 च्या सरासरीने पोहोचलाय 14 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आजच्या दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत, शुभम म्हात्रे रसायनी हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचा देखील आपण VRCC चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
राहुल गोलंदाजी मार्क करला आणि यावेळी देखील 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. टोटल 4 बाद 16 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजी मार्क करून राहुल आलाय. राहुल पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मागील 2 षटकाचा विचार तर केला तर ब्राह्मण करवले टीमने पूर्णपणे बॅकफुटला ढकलले पीआरसीसी उसाटणे टीमला. ओव्हर द विकेट. व यावेळी देखील ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑफ मध्ये केला होता. तिथे धावा कंप्लीट केल्या. 2 थोडेसे फंबल झाले दोन्ही फिल्डर आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 18 धावा फलकावरती. 30 षटक प्रगती पथावर आहे. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी. 10 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 20-25 धावा काढाव्या लागतील. म्हणजेच थोडंसं फायटिंग स्कोअर जरूर इथून उभा केला जाईल. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये इथून कितपत मजल मारेल पीआरसीसी उसाटणे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. यावेळी देखील प्रहार केलाय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव कंप्लीट. फेकी तितकीच चांगली. दुसरीचा प्रयत्न तर केला जात होता परंतु फेकी चांगली असल्या कारणानं इथे मात्र मिळेल फक्त सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 19 या धावा फलकावरती आपण पाहतोय. 19 ऑन अ बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमची. गोलंदाज तयार. यावेळी देखील लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चेंडू खेळलाय. डिरेक्ट हिट केली आणि तिथे मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाते. 1 धाव जरूर मिळेल. 1 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावेल. टोटल 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा फलकावरती लागलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. 3रं षटक प्रगती पथावर आहे. मोठे फटके कुठेतरी मारू देत नाही. एक षटकार ठोकला होता खरं तर फलंदाज रोशनने. रोशन स्ट्राईकवर येणं तेवढंच गरजेचं राहील. आता मात्र रोशन मारवते स्ट्राईकवर आहे. कशा प्रकारे बॅटिंग करेल रोशन. पहिलाच रिव्हर्सचा एक षटकार पाहिला. व यावेळी देखील शपल मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी चांगले आणि यावेळी देखील रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का पीआरसीसी उसाटणे टीमला. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 बॉल झालेत. पहिल्या 2 चेंडूवर दुहेरी धाव होती. त्यानंतर 2 सिंगल आणि आता 1 विकेट. ओके. इथं थोडीशी मिस्टेक झाली होती स्कोरर कडून. पहिला चेंडू डॉट आहे त्यामुळे षटक समाप्तीचा निर्णय येतोय पंचांचा. आणि 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पीआरसीसी उसाटणे टीम जाऊन पोहोचले 4 गडी बाद. टोटल 21 धावा फलकावरती. तर पुढील होणारी मॅच देवेन 11 चिंचवले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल देवीचा पाडा. आणि विनर आपण सामना खेळणार आहोत याच्याकडे लक्ष द्या. या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल आणि पुढील 2 मॅच म्हणजेच की चिंचवले आणि देवीचा पाड्यामध्ये जिंकेल त्यामध्ये मॅच होईल. याच्याकडे 4ही टीमने लक्ष द्यायचंय. शेवटच्या आणि अंतिम ओव्हर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथून मात्र ब्राह्मण करवले टीमने पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. अगेन्स्ट द स्पिन हा चेंडू खेळून काढायचा होता परंतु तेवढं सोपं नसतं. ओव्हर पिच बॉल होता आणि इथे मात्र बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट नाही. हा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी अद्याप ब्राह्मण करवले या टीमची.
यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाणार आहे कारण फेकी तितकीच दमदार पाहायला मिळते आणि एक धाव कंप्लीट केलं ते एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 21-22 ऑन अ बोर्ड. 22 धावा फलकावरती. VRCC उसाटे टीमच्या तब्बल अजून 4 बॉलचा खेळ बाकी. 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येणं तेवढंच गरजेचं. थोडंसं फायटिंग स्कोर इथून उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल उसाटे टीमला. हो यावेळी मोठा फटका सजवायचा होता. चेंडू बराच काला चेंडू जाईल स्लाइड्स आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. शानदार षटकार. या षटकाची जरूर नितांत गरज होती आणि तो मच निडेड फटका सजवला फलंदाज अंश सलामी आलेला बॅट्समन अंश पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. चेंडू पहा मैदानाच्या बाहेर गेलाय. होलंडर्स आपण उपस्थित असाल तर त्वरित चेंडू घेऊन यायचंय. त्या षटकाराची अपेक्षा होती VRCC उसारणे टीमला. तिथे मात्र षटकार ठोकलाय. षटकार मला धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 28 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 मध्ये एखादा मोठा फटका आला तर चांगला स्कोर उभा राहील. VRCC उसाटणे टीम फायटिंग करू शकेल त्या स्कोरवरती. लो स्कोरच्या मॅचेस देखील हाय व्होल्टेज होताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. तो यावेळी देखील सेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड. थोडं फंबल झाल्याने तिथे मात्र चांगला फायदा उचललाय दोन्ही फलंदाजाने. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली सुरुवात झाली होती ब्राह्मण करवले या टीमची आणि तिथून मात्र अंतिम षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न म्हणजेच अंतिम षटक थोडंसं महागडं ठरत असताना आपण पाहतो. गोलंदाज तयार. हो राहुल पाटीलचा हा चेंडू प्रहार केलाय. वायडिश लॉंग ऑनला फिल्डर आहेत. झेल तिथे घेतलाय आणि आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना VRCC उसाटणे टीमला सलामीला आलेला फलंदाज अंश पाटील मैदानाच्या बाहेर. थँक यू व्हेरी मच. अंतिम बॉल शेवटचा बॉल पहिल्या सत्रातला आपण पाहतोय. नयन हो यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता नयन या खेळाडूचा आणि अशा रीतीने पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावरती VRCC उसारणे टीमने बनवल्या 30 आणि 31 धावांचं लक्ष ठेवलं गेले. ते म्हणजे क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघासमोर. इथून धावांचा पाठला कशा प्रकारे राहील करवले टीमचा, ब्राह्मण करवले टीमचा का धावा डिफेंड करेल VRCC उसाटणे टीम हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. लो स्कोरची मॅच आहे. लो स्कोरच्या मॅचेस बऱ्याच वेळा हाय व्होल्टेज होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपण करूया कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. सेकंड इनिंगमध्ये आमच्या समवेत जोडलेत ते म्हणजे आमचे परम मित्र शुभम मात्रे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू.
सर या ठिकाणी आपण पाहताय कैलासवासी वसंत सांगडे क्रिकेट क्लब व जय हनुमान क्रिकेट क्लब नितलस आयोजित VSCC चषक 2025 च्या माध्यमातून मी मराठी समालोचक शुभम मात्रे सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय। आज स्पर्धेचा तिसरा दिवस चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटीला मात्र या ठिकाणी येताना आपण पाहिली आहे। क्रिशा 11 ब्राह्मण करवले त्यांच्या अगेन्स्ट फाईट देत आहेत ते VRCC उसाटणे। प्रथमतः टॉस मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर क्रिशा 11 ब्राह्मण करवले या टीमने मात्र जिंकला होता आणि त्यानंतर टॉस जिंकून प्रथमतः ब्राह्मण करवले टीमने मात्र बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि VRCC उसाटणे या संघाला 24 बॉल वरती आपण पाहिलं तर मग 30 धावांवरती रोखलंय आणि 31 धाव संख्येचं मात्र टार्गेट या ठिकाणी असणार आहे। पंचांचं यस मॅच ऑन ग्रीन सिग्नल येतोय, सामन्याला होईल सुरुवात। पहिल्याच बॉल साठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती रोशन हजारे राईट आर्म उरतो विकेट न। पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परफ्यूम डिलिव्हरी देखील या ठिकाणी आपण म्हणू शकता। याच पंचांचा मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय। पहिली एक्स्ट्रा धावेच्या मदतीने बॅटिंग करणाऱ्या आपण पाहताय की क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे आणि पोहोचली 1 या आकड्यावरती। एक धाव फलक्यावरती लागली आहे। सुरुवातीचं षटक आहे, रोशन वरती देखील मोठी जिम्मेदारी असेल। ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल केली आहे, फार चांगली गोलंदाजी। पहिला धक्का मिळाला आहे तो क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाला। पहिल्या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ब्राह्मण करवले संघाचं मात्र झालंय। पहिला बॉल थोडासा आपण पाहिला टप्प्याचा होता, पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केला। त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज रोशन हजारेने लगेच आपण पाहिलं तर समोर खेळाडू राहुल पाटील याला मात्र क्लीन बोल्ड केलाय। पहिला धक्का लागला, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साई पाटील इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या क्रमांकासाठी हा खेळाडू आता मैदानावरती आलाय। 24 बॉल वरती बनवायचे 31 धावा, आव्हान तसं कठीण नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं। लो स्कोरिंगच्या मॅच देखील हाय व्होल्टेज होताना मात्र आपण पाहिल्यात, कदाचित त्याच प्रकारची ही मॅच होईल का असं या ठिकाणी आपल्याला वाटतंय। VSCC चषक नितलस 2025 ची ही स्पर्धा 12, 13, 14, 15, 16 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा या ठिकाणी नितलसच्या मैदानावरती ऑर्गनाइज केली गेली आहे आणि फार मोठी टुर्नामेंट आहे। आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। आमचे साथी कॉमेंटेटर ललित दिगे सर देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्याचबरोबर आमचे स्कोरर सहयोग सांगडे देखील आमच्या सोबत आज दिवसभर जॉईंट आहेत। त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय। स्ट्राईक एंड वरती साई पाटील आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळेल। एक धाव फलक्यावरती पहिला फलंदाज मात्र झालाय बाद। अजून देखील आपण पाहिलं तर 23 बॉल बाकी आहेत आणि बनवायचे आहेत त्या 30 धावा। भगवानजी सांगडे आणि त्यांच्या समवेत महेशजी पावशे साहेब देखील या स्पर्धेचा या ठिकाणी आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया। राऊंड द विकेट न टप्प्याचा बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांनी हेरलंय, ओळखलं आणि लगेच सांगितलं की हा वाईट बॉल आहे। अगदी वाईट लाईन सोडून जाणारा चेंडू मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय। एक्स्ट्रा रन आणखीन एक ब्राह्मण करवले या संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या 1 ने वाढेल आणि पोहोचेल 2 या आकड्यावरती। 1 बाद 2 संत आणि सावध गतीने सुरुवात या ठिकाणी ब्राह्मण करवले संघाने मात्र केली आहे। थोडासा एक्सिलेट करावा लागेल। पॉवर प्ले 1चं षटक आहे, 2 फिल्डर आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहताय। शॉर्ट ऑफ लेन पिक करण्याचा प्रयत्न, हुक केलाय बॉलला, बॉल चालला फाईन लेग, शॉट फाईन लेग कडे, फिल्डर धावतायत, प्रयत्न करतायत, उचलतील फेकतील।
त्या अगोदर मात्र एकच धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळालेली आहे. बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल मात्र गेला होता. 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करीत गेले. शेवटला बॉल अडवलं, फेकलं. कमीत कमी आपल्या टीमसाठी मित्र म्हणून 2 ते 3 धावा वाचवल्यात आणि या धावा आता वाचवण्याची गरज आहे, कारण लो स्कोरिंगची मॅच आहे. धावा कमी आहेत आणि कमी धावांचा या ठिकाणी रक्षण करत असताना मग तुमची फिल्डिंग चांगली होणं देखील गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आता आपण पाहताय तेजस. रक्षात्मक पवित्र हलक्या हाताने डिफेन्स केलंय. तेजसला देखील माहिती आहे की आपण जर शेवटपर्यंत विकेट वरती थांबलो तर मॅच आपण जिंकू शकतो. सिंगल धाव होती. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून दुसरी धाव देखील ऍड झाली आहे. कदाचित डिरेक्ट हिट साठी खेळाडू गेले होते. विकेटची संधी देखील होती, परंतु डिरेक्ट हिट झाला नाहीये. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मिळाल्या त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट न गोलंदाज रोशन. हा चेंडू ऑन साइडला खेळला. मिड विकेट रिजनला फिल्डर आले बॅकअप देण्यासाठी. चेंडूची फेकी देखील चांगली पाहायला मिळालेली आहे. एकच रन या चेंडूवरती देखील मिळेल. सिंगल 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 पेक्षा जास्त काही नाहीये आणि आतापर्यंत खऱ्या अर्थानं रोशन या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्ले 1चं षटक होतं. सुरुवातीचं षटक हातलत असताना आपण पाहता की फक्त 2च फिल्डर आहेत 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यामध्ये देखील केलेली वाकण्याजोगी गोलंदाजी. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या टोटली 6. चला नेक्स्ट मॅच साठी देवीचा पाडा आणि देवेन 11 चिंचवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. ऑन साइडला फटका. या बॉलवरती देखील मिळेल एक सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. 5 बॉलवरती 7 धावा रोशनने खर्च केल्यात. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात VRCC उसाटणे टीमची मात्र झाली आहे, परंतु शेवटचा बॉल बाकी आहे. कदाचित या बॉलवरती जर फटका आला तर प्रेशर थोडासा कमी होऊ शकतो. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल चाललाय सीमा रेषेजवळ. फिल्डर प्रयत्न करतायत, धडपडतायत. बॉलला अडवलंय आणि निश्चितपणे आपण पाहताय की या चेंडूवरती 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेली आहे. चित्त्याच्या छपलाईने 3 धावा मात्र कंप्लीट केल्यात. शेवटच्या बॉलवरती आल्या त्या 3 धावा. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना ब्राह्मण करवले संघ जाऊन पोहोचलाय तो 1 बाद 10 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. अठरा बॉल 21. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. यस पंच आमच्या दिशेने वळतायत, इशारा देत आहेत की हा वाईट बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. गोलंदाज आपण पाहता गोलंदाजच्या मार्कवरती गणेश पाटील इन ॲट नंबर 2चा गोलंदाज ओव्हर द विकेटनं. आणि इथून मात्र 18 बॉल आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे. धावा जास्त नाहीयेत. सिंगल डबल्सनं देखील मॅच बनू शकते. विकेट काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या समोरून बॉल मात्र विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची मात्र सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. गणेशनं देखील हा बॉल अगदी चांगल्यारीत्या रिलीज केलाय.
डॉट बॉलची सांगता 17 बॉल अजून 20 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये रोमांच अजून बाकी आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता लो स्कोरिंगच्या मॅच देखील रफ अँड टफ आपल्याला शेवटपर्यंत जाताना मात्र पाहायला मिळतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं फटके येत नव्हते, रिव्हर्स अटेम्प्ट केलं, रिव्हर्स इज नाव सक्सेसफुल. बॉल सीमारेषा पार, फलंदाजच्या बॅटमधून चौकार. पंधरा धावा फलक्यावरती, रिव्हर्सचा चौकार फलंदाज तेजस पाटीलला मात्र मिळालाय. उर्ध विकेटनं गणेश यावेळेस तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, पुल काढण्याचा प्रयत्न, थोडासा फटका फसलाय, विकेटचं पतन, सेकंड धक्का लागलाय. तो बॅटिंग करणारा ब्राह्मण करवले संघाला फलंदाज बाद. फलंदाज मात्र झालाय बाद. दुसरा धक्का लागलाय तो ब्राह्मण करवले या संघाला. 15 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. अगदी चेंडू आणि धावांमधील अंतर आपण पाहता फार कमी आहे, जास्त नाहीये. परंतु जर विकेट येत राहिल्या, डॉट बॉल येत राहिले तर निश्चितपणे बॉलिंग करणारा VRCC उसाटणे संघ देखील या मॅच मध्ये येऊ शकतो. नवीन खेळाडू मैदानावरती राहुल भंडारी इनॅट नंबर 4 वरती आपण पाहताय. स्ट्राईक एंड वरती देखील आहे उर्ध विकेट. पहिलाच बॉल कॅप मधून फटका यावेळेस देखील चांगला आहे. फिल्डर आलेत, प्रयत्न करतायत, परंतु फिल्डरच्या आवाकेच्या बाहेर बॉल मात्र चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमक इरादे केले स्पष्ट, लगावला हा चौकार. हा चेंडू गोलंदाज मात्र तयार आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आला. शॉर्ट ऑफ लाईन, पोलीस नाव सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, राहुलच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. पहा, एक सूचना आहे. देवीचा पाडा संघ आपण आयोजकांनी आपल्याला 10:30 वाजताची वेळ मात्र दिली होती आणि त्या वेळेमध्ये या ठिकाणी येणं बंधनकारक होतं, परंतु कोणी अजून आला नाहीये आणि त्यामुळे आयोजक जो निर्णय देतील पॅनल्टीचा तो तुम्हाला मान्य देखील करावा लागेल. देवीचा पाडा टीमच्या कॅप्टनला अथवा कोणत्याही प्रतिनिधीला आमची विनंती आहे की आपण जर अवेलेबल असाल तर लगेच कॉम्बॉक्सची अथवा आयोजकांची संपर्क साधायचा. राहुलच्या बॅट मधून तिसऱ्या बॉल वरती देखील आला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाम पोहोचली आहे ती 29 वरती. मॅच वन साइड, मॅच मध्ये हवा पूर्णपणे राहुल भंडारी या खेळाडूंना मात्र काढून घेतली आहे. उर्वरित बॉल आता बाकी आहेत. आपण पाहिलं तर या षटकातील एक बॉल आहे, माफ करा, षटक मात्र संपलंय. 12 बॉल आता बाकी आहेत आणि विजयासाठी बनवायच्या त्या फक्त 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहताय. फक्त 2 धावा इथून बनवायच्या. मॅच जिंकण्याच्या अगदी कगारवरती आहे तो बॅटिंग करणारा क्रिशा 11 ब्राह्मण करवले हा संघ. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज लागली आहे. विकेट नंबर 3 गॉन. फलंदाज यावेळेस झाला बाद.